या ठिकाणी डीजे मास्टर्स एक जरा जय श्रीराम हा जरा गाणं होऊन जाऊ द्या. डाबर ग्लुकोज सी, डाबर पेस्ट, त्याचबरोबर ती फॉग डिओ, पार्क एव्हेन्यू डिओ, 1000 रुपयाचं हे किट त्या ठिकाणी अजयला प्रदान केलं जाईल. आणि त्याचबरोबर ती आपण पाहताय डाबर एक एनर्जी बूस्टर्स, ग्लुकोजची शरीरामध्ये कमी जाणवू देणार नाही, विटामिन डी, विटामिन सी, आणि त्याचकरता ही डाबर ग्लुकोज सी आणि ग्लुकोज डी त्या ठिकाणी प्रदान केली गेली आहे. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा. तुम्ही या स्पर्धेमध्ये हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम पाहताय. आमचे समीरजी चरफली यांच्या माध्यमातून खूप सारा कौतुकांचा वर्षाव आज त्यांच्यावरती देखील होत असताना या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल. पण आजच्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आज पूर्णतः खामोश राहिलाय, एकच वादा अजित दादा, त्यांचा आवाज आमच्याही कानावरती अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये पडेल अशी अपेक्षा आहे. एक मोठी मॅच, अर्थातच दोन ताकदवान संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या आमने सामने आलेत. एका बाजूला बाहुबली कल्पेश शटे तर दुसऱ्या बाजूला MK अर्थातच मयुरेश कठे. चला स्पीडअप करा विनंती असेल. टीम श्री कालभैरव देहुली संघ. मित्रांनो 3 वाजलेले आहेत, अद्यापही आपण दुसऱ्या फेरीतला एकही सामना खेळलेला नाही आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये लवकर आपल्याला सामने आटपून इथलं सर्व आटपून होळी लावण्याकरता जायचं आहे आणि त्याच कारणानं जरा स्पीडअप करा, अन्यथा आपल्याला होळी ही याच मैदानावरती लावावी लागेल. मलाही माडला जायचंय, जरा काही करा. जा चला. त्या ठिकाणी अक्षय यांनी तो जबाबदारी ती स्वीकारलेली आहे. अक्षय यांचं देखील धन्यवाद. मॅचकडे जाऊया जिथं बाहुबली कल्पेश शटे विजयी सलामी दिली होती. आजचा उद्घाटनीय सामना टीम भीम 11 वडवली संघानं त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचा खेळ सादर केला आणि अफलातून कामगिरी केली. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना काटे की टक्कर. दोन्हीही दादा संघ या असोसिएशनचे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. पहिला चेंडू शुभमचा, लो फुल टॉस, यावेळेस फटका फसला जाईल का? पण इथं वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून मस्तक पदस्तक देणारा षटकार ठोकाडी. चेंडू फुलटॉस पद्धतीचा कल्पेश सारख्या बॅटर्सला म्हणजे एक बोनस आहे आणि तो बोनस तो वाया जाऊ देणार नाही. त्याला ठाऊक आहे या फुलटॉसचं महत्व काय आहे. वा चांगला चेंडू आहे, तेच सर्रार एज लागली. हा पलटवार शुभमचा. कल्पेश द बाहुबली कल्पेश
पलटवार केलाय, आम्हीही जाणतो कमबॅक करणं, हेच या चेंडूवरती त्यानं सांगितलंय. 6 या आकड्यावरती पहिला विकेटचं पतन होतंय. कल्पेश हटेच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ना, ती भरून काढण्याकरता जयेश हा बॅटर चलाय. वा, चांगला चेंडू, इथं देखील बॅक टू बॅक दुसरा धक्का. वा, पुढे टाकलेला टप्पा खेळण्यात दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी निष्फळ ठरले. डगआउट कडे जयेश. धक्के, बॅक टू बॅक 2 शिकार केलेत. अर्थातच या वाघांची शिकार करण्याकरता हे शिकारी सज्ज झाले होते आणि शिकार केली आहे शुभम, ज्याचं नाव आहे. ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे आजच्या दिवसातली पहिली विकेटची हॅट्रिक. शुभम आपल्या नावावरती करणार का? एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी शैलेश सत्वे त्या ठिकाणी सातत्यानं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असतो, पण एक चांगली रणनीती आखली होती या टीमनं, MKनं, विष्णूनं, आणि ती रणनीती त्यांच्याकरता अगदी साबित ठरली आहे. वा, काय भन्नाट चेंडू हाताळतोय, सातत्यानं फुलर लाईन डिलिव्हरी, फुलातून वेग, व्हेरिएशन्स फुलातून शुभम. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. पहिला चेंडू हा फुलटॉस पद्धतीचा पाहायला मिळाला. अर्थातच टप्पा पडल्यानंतर बॅटर्स कुठल्याही पद्धतीचे स्ट्रोक खेळण्यात त्या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळत नाहीयेत. एक चांगल्या दर्जाचं काम याही दरम्यान शुभम करतोय. यावेळेस बॅकफुटवरती गेले, पंच करायचा होता पॉइंट रिझन मध्ये. आणखीन एक डॉट बॉल, हा 5वा चेंडू देखील निर्धाव. बॅटरची पूर्णतः नाचक्की केली या गोलंदाजानं. अक्षरशः टस की मस न होऊ देत आहे. अफलातून गोलंदाजी साकारतोय. 6 या आकड्यावरती धावफलक जैसे येते. पुढे सरसावले, पुढे सरसावून फटका खेळायचा होता, तद्वत मात्र आणखीन एक डॉट बॉल. 6वा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 6 धावा फक्त खर्च केल्या. वा, एक चांगले इकॉनॉमिकल षटक हाताळले गेले ना, ते शुभम यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची सांगता होतीये आणि ते पहिलं षटक टीम श्री काळभैरव दोहिवली संघाच्या बाजूने पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, फिल्डिंग युनिट आपण जागेवरतीच थांबा. विनंती असेल कृपा करून आपण त्वरित त्या ठिकाणी सामने आपल्याला संपुष्टात आणायचे आहेत, संपवायचे आहेत. आपणही थोडे योगदान, आपलं सहकार्य आमच्या आयोजन कमिटीला कराल अशी आपणाकडूनही अपेक्षा आहे. चांगल्या दर्जाची कामगिरी साकारली. अर्थातच शुभमनं आपल्या टीमला एक चांगलं लीड त्या ठिकाणी मिळवून दिलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर वाटलं होतं कल्पेश हटे आता मात्र रिदम मध्ये येईल, लय मध्ये येईल आणि चांगलं एक स्कोरबोर्ड त्या ठिकाणी तो उभं करेल, पण दुसऱ्या चेंडूवरती त्यालाही तंबूत धाडलं आणि एक चांगलं त्या ठिकाणी षटक हाताळलं गेलं. यावेळेस मात्र डाव्याष्टीच्या बाहेर भरकटले जातील गोलंदाज आणि अर्थातच एक अवांतर धाव फलकावरती पाहायला मिळेल. शैलेश सत्वे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. एक आणखीन एक चांगला इकॉनॉमिकल गोलंदाज पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाचं स्पेस सातत्यानं त्याच्याकडे पाहायला मिळतोय, पण आज एक चांगली कामगिरी केली जाईल का? वा, चांगला टप्पा टाकलाय, पुढ्यात टाकला होता चेंडू. अर्थातच त्या ठिकाणी एक सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक पुढे सरसावलं जाईल ना, ते 8 या आकड्यावरती. आर्यन आणि अमित या जोडीवरती आता मात्र बराचसा प्रेशर असणार आहे. या जोडीवरती आता मात्र खूप सारा दबाव असणार आहे. या प्रेशर मधून, या दबावामधून हे दोन्ही बॅटर्स किती धावसंख्येपर्यंत मजल मारणार आणि टीम भीम 11 बडवली बौद्धवाडी संघाला एक चांगलं टार्गेट सेट करून देणार का? चांगला चेंडू इथं देखील फेकला जातोय. आर्यन सातत्यानं आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, पण बॅटनं बॉलचा संपर्क होत नाही, प्रॉपर टायमिंग देखील बनत नाही आहे. इथंही बिमर चेंडू आहे. येस्टरडेज
दरम्यान जर विचार केला तर नो चेंडू पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. नो +1 अशा 2 धावा ऍड होतील आणि तद्वत मात्र जर विचार केला तर येणारा चेंडू मात्र फ्री हिट स्वरूपाचा पाहायला मिळेल. 10 धावा या दरम्यान धाव फलकावरती आपण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. समोर अमित आहेत. अमितनं देखील पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. याही मॅच मध्ये फ्री हिटचा चेंडू ते वाया जाऊ देणार नाहीयेत. आणखीन एक षटकार आलाय. 6 धावा अमित. सोळा धावा या धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. 16 धावा धावफलकावरती आल्या जात आहेत. अर्थातच श्री काळभैरव दहिवली संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पायावरती चेंडू फेकला गेला होता. इथं चूक केली आहे. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन होतं आणि त्याच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक चौकार आलाय. या 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. तब्बल 20 धावा. ठोका. धावा यायला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. पण तदनंतर आतापर्यंत जर विचार केला ना तर 14 धावा इथं ऍड होताना पाहायला मिळत आहेत. वा, चांगला चेंडू आहे. या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पुलालन डिलिव्हरी अर्थातच कुठलीही उंची चेंडूला पाहायला मिळालेली नाहीये आणि निश्चितच एक डॉट बॉल टीम श्री कालभैरव दहिवली संघ करता शैलेश सतवे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळेस कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. इथंही षटकार. या प्रेक्षकांना विनंती असेल आपणही लकी ड्रॉचे हे कुपन्स त्या ठिकाणी आमचे प्रमोद शेठ करकर यांच्याकडून कलेक्ट करा. 20 रुपयामध्ये आपणही नशीब आजमावा आणि या चांदीच्या अंगठीचे आपणही मानकरी व्हा. एक लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक असं हे पारितोषिक इथं उपस्थित सर्व प्रेक्षकांकरता खेळाडूंकरता 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर विनाश आले तर गोलंदाजी ट्रॅकवरती स्लॉगरचं षटक हाताळण्याकरिता. यावेळेस मात्र अफलातून. वाह, क्या बात है. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, सिक्सर देख. अफलातून षटकार आलाय अरेच्या बाड मधून. धावा 32 होते ना, 6 झाले. 32 एक कमी करू नका. आम्ही इकडे तुम्हाला धावा देतोय, तुम्ही कमी करताय. 32 धावा 26 नंतर एक षटकार आणि तदनंतर मात्र अविनाश यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती वार पाहायला मिळतोय. आर्यन गायकवाड ज्याचा बॅटिंग टान्स पा, बॅट जो कॅन आहे तो कसा ग्रिप केलाय पा. वाह. या दरम्यान बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना जयेंद्र त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. वाह, चांगली रनिंग बिटवीन.
इथं दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून या 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 3 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 35 या आकड्यावरती. 35 ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं षटक हाताळलं होतं वाटलं होतं कुठंतरी चांगलं रोखलं जाईल, पण आर्यनची प्रशंसा करावी लागेल, अमितची प्रशंसा करावी लागेल. या जोडीनं जी पार्टनरशिप बिल्टअप केली ना, फुलातून कमबॅक केला टीम ड्रीम 11 वडवली बौद्धवाडी संघानं. येणारा पुढील चेंडू, यावेळेस चांगला चेंडू फेकलाय. वा, सबमरीन डिलिव्हरी. आणखीन एक चांगला वेगानं चेंडू आला. टप्पा पडल्यानंतर अगदी जमिनीला समांतर हा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल. तिसरा चेंडू. 35 या आकड्यावरती धावफलक मात्र जैसे इथे आपण पाहतोय. स्लॉगरचं षटक आहे आणि हे अंतिम षटक फार महत्वाचं असणार आहे बॅटिंग करत असताना टीम ड्रीम 11 वडवली बौद्धवाडी या संघाकरिता. इथेही फटका चांगला. याही वेळेस क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. आणखीन एक चांगला दर्जेदार षटकार अमित छवाट मधून. अर्थातच पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं कुठंतरी एक छोटा टोटल त्या ठिकाणी पाहायला मिळेल, पण इथं तर तब्बल 41 धावा उभ्या केल्या. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर असा एखादा मोठा प्रहार आला तर चांगलं स्कोर कार्ड त्या ठिकाणी उभं केलं जाईल टीम वडवली बौद्धवाडी संघाच्या माध्यमातून. आणखीन एक हाफ ट्रॅकर, त्यावरती प्रहार. चेंडू सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. क्या बात आहे. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार अमित. ते 40 धावा दरम्यान धावफलकावरती शेवटचा चेंडू शेष. अविनाश यांचं हे षटक खूप सारं महागड टीम काळभैरव दहिवली संघाकरिता. यावेळेस येस इट इज डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. एक धाव ऍड होईल धावफलकावरती. 48 धावा. 48 धावा धावफलकावरती. अमितनं मात्र अफलातून कामगिरी केली. जे काम कल्पेशला करायचं होतं ना, तदनंतर कल्पेशच्या जाण्यानं संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि एक अफलातून स्कोर कार्ड त्या ठिकाणी उभा केला. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती ही वार. चेंडू सीमा पार. षटकार. षटकारानं 54 धावा या दरम्यान धावफलकावरती बनल्यात. 55 धावांची गरज असणार आहे टीम श्री काळभैरव देहुली संघाला. चला पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आपण दोन्ही संघांना त्या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. पुढील मॅचचा नाणेफेक जय शिवराय पालकरवाडी आणि जय हनुमान दहिवली कोंड या 2 संघांच्या दरम्यान पुढील मॅच होईल. आणि पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आपण दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला त्या ठिकाणी विनंती करूया. या आपण पवार साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेक करा. आणि दोन्हीही कॅप्टन्सला विनंती असेल या जय शिवराय पालकरवाडी आणि त्याचबरोबर ती जय हनुमान दहिवली कोंड. हॅलो, जय शिवराय पालकरवाडी आणि जय हनुमान दहिवली कोंड दोन्ही संघाच्या संघ नायकाने यायचा आहे. जय शिवराय पालकरवाडी आणि जय हनुमान दहिवली कोंड
दोन्ही संघाच्या संघ नायकाने यायचा आहे. रोहन रोहन पालकर. डाबर ग्लुकोज यांच्याकडून आपल्याला एनर्जी ड्रिंक्स देणार आहेत. संपलं. या ठिकाणी नाणेफेक केली जाते आहे. छप्पा काटा हेड टेल पडलंय. तू बोल. बॅटिंग घेतलेलं आहे. 1 मिनिट. काय प्लॅन बनवलंय? किती रन मारण्याचे विचार केलाय? आम्ही जरा ग्राउंड वरती पाणी घेऊन जा. 40 रन तरी क्रॉस करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे. 40 रन क्रॉस करण्याचं ठरवलेलं आहे. बॅटिंग घेतलेलं आहे. ओपनर तू जाणार आहेस आणि योगेश पालकरला येणार. काय प्लॅन बनवणार? यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. पालकरवाडी समोर आहे. कशा प्रकारे एकेरी दुहेरी धाव घेऊन होणार नाही आहे, परंतु षटकेबाजी करण्यासाठी आहे. अतिशय तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तू काय बनवतो? 41-42 बोललो. तू काय बोलतोस? 50 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न. 40च्या आत थांबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयोजनचं काय बोलतोस? आयोजन कसं आहे? आयोजन खूपच मस्त आहे. प्रमोद सेट या ठिकाणी आहेत. प्रमोद सेट पाहत आहेत. आयोजन छान आहे म्हटलं. तुला होली पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद मिलिंदजी. स्वागत करतो एकदा. चला 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 स्पीड अप करा. विनंती असेल मित्रांनो. पुन्हा एकदा मी आठवण करून देतो. आज होळीचा सण आहे आणि लवकरात लवकर आपणा सामने हे संपुष्टात आणायचे आहेत, वेळेत आणायचे आहेत. संध्याकाळी सर्वांनाच आपापल्या घरी जाऊन या होळी सणाचा देखील आनंद घ्यायचा आहे. आज संपूर्ण चाकरमणी कोकणामध्ये दाखल झाले. खऱ्या अर्थानं शिमग्याचा सण हा कोकणातील एक प्रमुख सण समजला जातो आणि याच होळीच्या सणाच्या निमित्तानं या सणाचा औचित्य साधून एक दर्जेदार अशी स्पर्धा जय हनुमान चषक अर्थातच जय हनुमान क्रिकेट संघ दहिवली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन दहिवली विभाग यांच्या माध्यमातून 55 धावांचं लक्ष, 55 धावांचं टार्गेट चेस करण्याकरता सलामीची जोडी मैदानाच्या गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश पाहायला मिळतील. कोला टाकलेला चेंडू खोदून काढलाय पहिल्या चेंडूवरती. इथं झेल सुटलाय. एमकेला संधी मिळाली आहे, जीवदान मिळालंय. बॅटच्या टोला हा चेंडू लागला होता. तदनंतर जर विचार केला तर डीप मिड विकेट रिझनला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळाले, पण हा झेल देखील सुटला जातोय. एक नशिबाची साथ म्हणावी लागेल. एक सिंगल आली आहे. 55 धावांचं लक्ष आहे, 55 धावांचं टार्गेट आहे. निश्चितच एक चांगलं कॅल्क्युलेटेड माइंडसेटनं त्या ठिकाणी पुढे जावं लागेल या टीमच्या बॅटर्सना. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. अडबा बॅटनं डीप स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू सीमा पार. एक फ्लॅट हेड षटकार. दोन्ही संघातील खेळाडू अतिशय ताकदवान आहेत. मी सुरुवातीला म्हटलं होतं दोन्हीही संघ या असोसिएशन मधील दादा संघ आहेत. एका बाजूला समीर सत्वे, दुसऱ्या बाजूला एमके. तर विपक्षी टीमचा विचार केला तर निलेश, अमित आणि कल्पेश हटे. आर्यनची गोलंदाजी देखील येणं अजूनही बाकी आहे. तर चांगल्या दर्जाची ही मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ताकद ताकद लावा ताकद, आता आम्हीही नाही वाकत. हे जणू समीर यांनी सांगितलंय. आणखीन एक षटकार राहिलाय. क्या बात आहे. दर्जेदार स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जरा लाईनमन कृपया आपण सहकार्य करा. बॉल आणून दा. मॅच बॉल टीम जय हनुमान क्रिकेट संघ दहिवली. लाईनमनचे सर्वे सर्वा प्रमोद शेठ करकरे कृपया आपण जरा
लाईनमॅन्स वरती लक्ष द्या. चला घ्या, मॅच बॉल आलेला आहे. 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळालेत. 13 धावा आल्यात 3 चेंडू मध्ये. अर्थातच अटॅकिंग क्रिकेट. स्लॉट मध्ये तुम्ही चेंडू समीर सत्वे सारख्या बॅटर्सना टाकू शकत नाहीयेत, कारण समीर दादा म्हणजे ज्यांच्याकडे अनुभव आहे. इथं आपला टीम करतात, ते फलंदाजी करणं जाणतात, त्यांना ठाऊक आहे ही स्पर्धा मोठी आहे, आम्हालाही या ठिकाणी एक चांगलं खेळाचं प्रदर्शन करायचं आहे. वाह, इथं खोलात टाकला होता चेंडू. पायात टाकलेला चेंडू बॅटनं मारावं की पायानं मारावं, हा टेनिस बॉल आहे. दादाला एक वेळ वाटलं होतं हा फुटबॉल तर नाही ना. काही हरकत नाही, काहीतरी आगळं वेगळं करायचं होतं आणि त्याच कारणानं एक हा फटका खेळायचा होता. 14 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना निलेश इथं थर्ड मॅन मधून चेंडू फरार होईल का? प्रोटेक्शन, चेंडू खाली, ही शर्यत चेंडू न जिंकली आहे. चौकार एमकेच्या बाद 55 धावांचं लक्ष, 55 धावांचं लक्ष चेस करत असताना त्या ठिकाणी 18 धावा बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातला. फुलातून कडक एमकेच्या बॅट मधून षटकार. फलकावरती आलेत. 31 ची गरज आहे. 31 म्हणजे प्रति षटक तुम्हाला बनवायचे आहेत ना, त्या 15.5 सरासरीनं हे मॅच पहिल्या षटकामध्ये ज्या ठोकल्या ना 24 धावा, त्यानं टीम श्री कालभैरव दहिवली संघाला या मॅच मध्ये आणलंय. सलामीचे दोन्ही बॅटर्स आता कशा पद्धतीनं आणि याच रिदम मध्ये जर फलंदाजी पाहायला मिळाली ना, तर निश्चितच या 55 धावांचं लक्ष त्या ठिकाणी चेस केलं जाईल. वा, स्क्रीन वरती तुम्ही पाहताय आमचे फॉग डिओड्रंट आणि अर्थातच या फॉग बॉडी स्प्रेचं त्या ठिकाणी मार्केटिंग करत असताना अजितदादा सकपाल, सुहास करकरे, अंकेश डवले, प्रमोदजी करकरे आणि निश्चितच त्या ठिकाणी स्क्रीन वरती तुम्ही फॉग फाईन हा डिओ त्या ठिकाणी पाहतात, ज्यांच्या माध्यमातून हे फॉग डिओ स्पॉन्सर केले गेले आहे. ते आमचे प्रमोद शेठ करकरे या ठिकाणी स्क्रीन वरती आपल्याला बघायला मिळत असतील. फॉग डिओड्रंट आणि त्याची ऍड त्या ठिकाणी केली जाते. तपासून पहा, रिकामे तर नाहीत ना. चला, डॉट बॉल दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय अर्थातच 24 या आकड्यावरती धावफलक मात्र जैसे ते आर्यन, ज्या आर्यनची आपण चर्चा करत होतो ना, तोच आर्यन गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. हे षटक फार महत्वपूर्ण असणार आहे टीम श्री दहिवली काळभैरव दहिवली संघाकरिता आणि वडवली बोदवली संघाकरता देखील. वा, फुलातून डिलिव्हरी या दरम्यान पाहायला मिळाली. मी म्हटलं होतं ना, आर्यन गायकवाड याची सातत्यानं आपण चर्चा करत होतो आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय, ज्यानं 2 चेंडू सुरेखरित्या हाताळलेत, नाममात्र 1 धाव खर्च केली आहे. 25 धावा दरम्यानच्या कालावधीत धावफलकावरती. तर एमके करता पारितोषिक आले. अर्थातच दर 3 षटकार एमकेच्या बॅटमधून आले सलग, तर सागर दादा करकर यांच्याकडून असतील 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला, 3 षटकार लावा, 500 रुपयाचं कॅश प्राइज. उद्याची धुलवड साजरी करा. आणि बॅटनं पुल करायचा होता, मात्र खूपच कक्षेच्या बाहेरचा चेंडू होता. आणखीन एक अवांतर धाव या दरम्यान धावफलकावरती येत असताना 26 धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, अद्यापही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बनवाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं एमकेनं सुरुवात केली, समीर दादानं सुरुवात केली ना,
दहिवली गावचे गावकरी देखील आपण मंदिराच्या कड्यावरून मॅच पाहतात पहा. वा क्या बात आहे. ही खासियत आहे या स्पर्धेची. टॅप शॉट या दरम्यान ऑन साइड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप मधून प्रोटेक्शन पुढे सरसावलाय. दुहेरीचा प्रयत्न त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं आणि पुन्हा एकदा क्रीज मध्ये परत आले समीर. तद्वत मात्र एक धाव ऍड होऊन धावफलकावरती 27 धावा या दरम्यान धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दुसरं षटक टीम विचार केलं ना तर वडवली बौद्धवाडी संघाचं फार निर्णायक षटक आहे आणि त्या ताकदीचं षटक आर्यन गायकवाड हाताळतोय. 27 धावा बनल्यात. 28 ची गरज असणार आहे सामना जिंकण्याकरिता. यावेळेस मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू फाईन खेळायचं होतं. तिथं शॉटला प्रोटेक्शन आलंय. एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाले. वा काय कमबॅक करणारे षटक ठरले आर्यनचं. फुलातून कमबॅक केलंय. 4 चेंडूवरती फक्त 3 सिंगल दिलायत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. एकही मोठा फटका या षटकामध्ये अद्याप आलेला नाही आहे. वा अफलातून जर इथं या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला नाही किंवा जर एखादा मोठा फटका खेळल्या दोन्ही बॅटर यशस्वी ठरले किंबहुना एखादा मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये टीम श्री कालभैरव दहिवली संघ वापसी करू शकते. वा चांगला चेंडू. क्या बात आहे. ही स्ट्रेंथ राहिली आहे या गोलंदाजाची. मी सुरुवातीला म्हटलं होतं आर्यन गायकवाड ज्याच्यावरती खूप सारी नजर असेल आणि त्यानं हे षटक हाताळलंय आपल्या टीमला इथं जिवंत ठेवलंय या मॅच मध्ये आतापर्यंत. अखेरचा चेंडू शेष. 28 बनलायत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा ठोकल्या होत्या या जोडीनं. तदनंतर फक्त 4 धावा खर्च केल्या. वा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देतोय आपल्या टीम करता. याही वेळेस फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये आर्यन आले. MK च्या इनिंगचा अंत. टीम भीम 11 वडवली बौद्धवाडी संघानं ची गरज असणारे सामना जिंकण्याकरता 6 चेंडू मध्ये दाद द्यावी लागेल. प्रशंसा करावी लागेल आर्यन गायकवाडची ज्यानं फक्त खर्च केल्या त्या 4 धावा. एक महत्वाचा विकेट तोही शेवटच्या चेंडूवरती. मयुरेश कठेला त्यांनी माघारी धाडले. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ही खासियत आहे मित्रांनो. अर्थातच क्रिकेटची कधी रंग बदलेल ना गेम सांगता येत नाही. जसं पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या शुभमनं. पण तदनंतर मात्र ज्या पद्धतीनं अमितनं आगाज केला आणि अफलातून फलंदाजी साकारली. 55 धावा त्या ठिकाणी उभ्या केल्या आणि ते 55चं टार्गेट चेस करत असताना अर्थातच समीर दादा आणि MK न पहिल्या षटकामध्ये 24 धावा तर बनवल्या होत्या. पण आर्यन गायकवाडचं ते दुसरं षटक या टीम करता मात्र करदन काळ बनला. 27 ची गरज. पहिल्या चेंडूला लॉफ्ट केले हवेमध्ये. चेंडू ही उंच झोका घेतोय. समीरच्या बॅटमधून आणखीन एक षटक. फोर 21 ची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. बनल्या जाऊ शकतात जर या पद्धतीचे षटके आले ना. या पद्धतीचे फटके आणि या पद्धतीचे षटकार जर समीर सत्वे यांच्या बॅट मधून आले तर ही मॅच बनली जाऊ शकते. 5 चेंडू 21 ची गरज. 34 धावा या दरम्यान धावफलकावरती. 55चं हे टार्गेट. 55 ची रन चेस. आणखी एक कडबा बॅटनं त्या ठिकाणी लॉंग लेगला प्रोटेक्शन डीपला लावलं गेलं होतं. तिथं एक सिंगल पाहायला मिळाली. सिंगलला धावफलक पुढे जाईल. 35 या आकड्यावरती. 20 ची गरज आहे. 20 ची गरज आहे. 4 चेंडू मध्ये या 20 धावा दरम्यानच्या काळावधीत बनवायच्या आहेत. अर्थातच बनवण्याकरता त्या ठिकाणी विष्णू तलवटकर आपल्याला पाहायला मिळतील.
क्या बात आहे. निश्चितच समीरजी यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं या वेळेस मात्र फटका हवेमध्ये फसला जाईल आणि इथं झेल देखील सुटला जाईल. एक सिंगल आली आहे. सिंगल 36 धावा म्हणजे 19 ची गरज. सामना जिंकण्याकरता 3 चेंडूमध्ये 19 ची गरज आहे या मॅच मध्ये. समीर सत्वे यांच्या बॅट मधून 3 षटकार आलेत आणि हे 3 षटकार डाबर ग्लुकोज डी ची कमाल आहे. इन्स्टंट एनर्जी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या दरम्यान फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि काळामध्ये एक चौकार पाहायला मिळाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि तदनंतर चौकारावर धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 40 या आकड्यावरती. 15 ची गरज आहे. चला 2 चेंडू मध्ये या 15 धावा बनवायच्या आहेत. आर्यन या मॅच मध्ये टीम भीम 11 वडवली बौद्धवाडी संघाला तारलंय. कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आगाज केला होता समीर सत्वे आणि एमकेनं. चला स्पीड अप करा 2-15 2 चेंडू मध्ये 15 ची गरज. वा इथं ही मिस आणि आता मात्र पराभवाचं सावट टीम श्री काळभैरव दहिवली संघावरती. 1 चेंडू 15 ची गरज. चला पुढील सामन्याकरता आपण रेडी राहायचंय. जय शिवराय पालकरवाडी आणि जय हनुमान दहिवली कोंड. बघा आणखीन एक चांगला ताकदवान स्ट्रोक आला होता. डाबर ग्लुकोज डी ची कमाल समीर दादा यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली पण विजयापर्यंत टीमला ते घेऊन जाऊ शकले नाही. टीम भीम 11 वडवली बौद्धवाडी संघ त्या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार विजय संपादन करतोय आणि सेमी फायनल मध्ये